नमस्ते, संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवत आहे मसाला व्हेज पुलाव। कुकरमध्ये बनवूया आणि झटपट पटकन होणारी अशी रेसिपी आहे आणि त्यासोबत लागणारी कोशिंबीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी कुकर ठेवलेला आहे गॅसवर। त्यामध्ये टाकते 1 ते 1.5 मोठे चमचे तूप। तुपामुळे व्हेज पुलाव खूप छान स्वादिष्ट बनतो। तुम्हाला जर आवडीप्रमाणे तेलामध्येही बनवू शकता। तूप गरम झालं की यामध्ये टाकणार आहे खडे मसाले। त्यामध्ये घेतलेले आहेत मी 2 तमालपत्र, 1 चक्री फूल, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 1 चमचा शहाजिरे किंवा जिरेही घेऊ शकता, 5-6 लवंग, 5-6 काळे मिरे, 1 मोठी इलायची, 6 ते 7 हिरवी इलायची। सर्व मसाले परतवून झाल्याच्या नंतर यामध्ये टाकते 2 मोठे कांदे उभे कापून घेतलेले आहेत। कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहे। कांदा छान परतून घेतलेला आहे। छान असा सोनेरी रंग आलेला आहे। आता यामध्ये टाकते अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे। ती छान आता परतवून घेते। दोन मध्यम आकाराचे टमाटर बारीक कापून घेतलेले आहेत। टमाटर छान मऊ होईपर्यंत परतून घेणार आहे आणि टमाटर मऊ होण्यासाठी यामध्ये टाकते थोडंसं मीठ। मिठाने छान मऊ होतात लवकर टमाटर। आता यामध्ये टाकणार आहे सुखे मसाले। त्यामध्ये घेतलेली आहे पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, 1 चमचा धने पावडर, 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे बिर्याणी मसाला। आता मसाले छान परतून घेते। मसाला खाली तळाशी लागू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान मसाले पुन्हा एकदा परतून घेणार आहे। जोपर्यंत मसाल्यांना तेल सुटत नाही तोपर्यंत छान परतून घेणार आहे। मसाला छान तयार झाला की पुलावही मस्त टेस्टी बनतो। तर पहा, छान मसाल्यांना तेल निघालेलं आहे। आता यामध्ये टाकते व्हेजिटेबल्स जे तुम्हाला आवडतात। आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये कुठल्याही भाज्या वापरू शकता। इथे मी घेतलेला आहे 1 वाटी कापून घेतलेला बटाटा, 1 वाटी फ्रेश हिरवे वाटाणे, अर्धी वाटी फरसबीच्या शेंगा आणि पाव वाटी गाजर घेतलेला आहे। आता सर्व भाज्या मसाल्यांमध्ये छान परतून घेणार आहे। मसाल्यांमध्ये छान भाज्या मिक्स झालेल्या आहेत। आता यामध्ये टाकत आहे पाव वाटी दही। दही छान फेटून घेतलेली आहे आणि गॅस मी एकदम स्लो ठेवलेला आहे। दही मिक्स करताना गॅस स्लो ठेवला तर दही फाटत नाही। तर हे पहा, छान भाज्यांमध्ये दही मिक्स झालेली आहे। आता यावर टाकते थोडीशी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। आता भाज्यांना तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे। तर हे पहा, छान भाज्यांना तेल निघालेलं आहे। आता यामध्ये टाकत आहे तांदूळ। 3 ते 3.5 वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून 20 ते 25 मिनिटं भिजत घातलेले होते। तांदूळ भिजत घातलेले होते म्हणून मी ते परतवून घेणार नाही, डायरेक्ट पाणी टाकून घेणार आहे। तांदूळ परतून घेतले की त्याचे तुकडे पडतात म्हणून त्यावरून लगेच पाणी टाकून घेत आहे तांदूळ शिजण्यासाठी। कुकरमध्ये पुलाव बनवत आहे। यासाठी 3.5 वाटी तांदळासाठी मी 6 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि याच प्रमाणामध्ये जर टोपामध्ये पुलाव बनवायचा असेल तर 3.5 वाटी तांदळाला 7 वाटी पाणी भरपूर होतं आणि छान पुलाव शिजतो। आता यामध्ये टाकते थोडीशी जिरा पावडर, थोडीशी म्हणजे अर्धा चमचा घेतलेली आहे मी। आणि आता यामध्ये टाकते चवीप्रमाणे मीठ। मीठ बेतानेच टाकत आहे। यापूर्वीही टमाटर शिजण्यासाठी मी मिठाचा वापर केलेला आहे। एकदा हलक्या हाताने छान ढवळून घेते। आता कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे। चला तर मग पुलाव तयार होत आहे तोपर्यंत मी कोशिंबीर बनवून घेणार आहे। तर अंदाजे 2 ते 2.5 चमचे बारीक कापून घेतलेला कांदा, 2 चमचे बारीक कापून घेतलेली काकडी, 1 ते 1.5 चमचा बारीक कापून घेतलेला टमाटर,
2 ते 2.5 चमचे कापून बारीक करून घेतलेला गाजर आहे. तुम्ही कमी जास्त प्रमाण घेऊ शकता. 3 मोठे चमचे भरून घेतलेली आहे दही. पाव चमचा जिरा पावडर. मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे आणि पाव चमचापेक्षाही कमी काळं मीठ. आता छान मिक्स करून घेते. आता यामध्ये टाकते थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर. दिसायलाही सुंदर दिसते आणि स्वादही छान येतो. आता एकदा छान मिक्स करून घेते. तर कोशिंबीर तयार झालेली आहे. तर पाहून घेऊ. कुकरही थंड झालेला आहे. कुकरच्या शिट्ट्या पूर्ण झाल्याच्या नंतर मी 10 मिनटं असंच ठेवलेलं होतं. तर हे पहा, छान असा व्हेज पुलाव तयार झालेला आहे. सुटसुटीत भात झालेला आहे. सुगंधही खूपच छान येत आहे किचनमध्ये. आणि अशा प्रकारचा मसाला व्हेज पुलाव तुम्ही मुलांना टिफिनलाही देऊ शकता. घाईच्या वेळेस कुकरमध्ये पटकन होतो मसाला पुलाव भात. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा प्रकारे कुकरमध्ये झटपट आणि पटकन होणारा मसाला व्हेज पुलाव आणि त्यासोबत तोंडी लावण्यासाठी कोशिंबीर तयार आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की कसा झाला. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.